भक्तांनो, जरा शांत चित्ताने विचार करा. या संपूर्ण ब्रह्मांडात तीनही लोकांमध्ये अशी कोणती शक्ती आहे का जी न्यायदेवता शनिदेवांच्या वक्रदृष्टीला घाबरत नाही? असे म्हणतात की सूर्यपुत्र शनिदेवांची साडेसाती जेव्हा एखाद्यावर सुरू होते तेव्हा राजाचा एका रात्रीत भिकारी होतो, सुखी संसार उद्ध्वस्त होतात आणि मोठमोठ्या देवदानवांचा थरकाप उडतो. स्वतः देवराज इंद्र, भगवान शिव आणि साक्षात त्रिलोकीनाथ विष्णूही शनिदेवांच्या न्यायाच्या चक्रातून सुटू शकले नाहीत. पण या अनंत विश्वात एक असा महाबली आहे, एक असा परमभक्त आहे ज्याच्या समोर शनिदेवांचे सर्व कायदे, सर्व शक्ती आणि सर्व गर्व चक्काचूर झाला. एका रात्रीत असे काय घडले की ज्या शनिदेवांच्या नावाने जग थरथर कापते त्या शनिदेवांना स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी एका वानराच्या पाया पडावे लागले. त्यांच्या शरीराचे हाडे पाय कसे तुटले आणि आज शनिवारच्या दिवशी आपण शनिदेवांना जे तेल पाहतो त्याचा संबंध हनुमानजींशी कसा आहे? हा व्हिडिओ केवळ एक कथा नाही तर भक्तीच्या इतिहासातील सर्वात मोठे महायुद्ध आहे. डोळे बंद करा, मन शांत करा आणि आजच्या या विस्मयकारक महाकथेत पूर्णपणे हरवून जा. जर तुम्ही हनुमानजींचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला कथेला सुरुवात करूया. त्रेतायुगातील एका कालखंडात त्यावेळी शनिदेव आपल्या रथात बसून संपूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा करत होते. शनिदेव हे कर्माचे फलदाता आहेत. जो जसे कर्म करतो त्याला शनिदेव तसाच न्याय देतात. त्यामुळे संपूर्ण सृष्टीमध्ये शनिदेवांचा एक वेगळाच दरारा होता. स्वर्गलोकातील इंद्रापासून ते पाताळ लोकातील असुर राजापर्यंत सर्वजण शनिदेवांचे नाव ऐकताच आपले महाल बंद करून घ्यायचे. शनिदेवांनी पाहिले की पृथ्वीवरील मोठमोठे चक्रवर्ती राजे माझ्या साडेसातीचा काळ जवळ येताच माझ्या नावाचे व्रत करत आहेत, दानधर्म करत आहेत आणि माझ्या क्रोधापासून वाचण्यासाठी प्रार्थना करत आहेत. हे सर्व पाहून हळूहळू नकळतपणे शनिदेवांच्या मनात एक अद्भुत शक्तीचा गर्व निर्माण झाला. त्यांना वाटू लागले की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिशाली या जगात कोणीच नाही. मी ज्याच्यावर दृष्टी टाकेन त्याचा काळ जवळ येतो. निसर्गाचा नियमही माझ्या इच्छेनुसार बदलतो. अशाच एका दिवशी शनिदेवांचा रथ पृथ्वी लोकावरून जात होता. संपूर्ण पृथ्वीवर त्यांच्या भीतीमुळे शांतता पसरली होती. पण अचानक शनिदेवांना जंगलातील एका छोट्या टेकडीवरून एक अत्यंत मधुर, शांत आणि दैवी आवाज ऐकू आला. तो आवाज कोणत्याही भीतीचा नव्हता तर तो आनंद आणि अथांग शांततेचा होता. शनिदेवांनी आपले रथ थांबवले आणि खाली पाहिले. त्या टेकडीवर दुसरे कोणी नसून साक्षात अंजनी पुत्र प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमानजी बसले होते. हनुमानजींच्या आयुष्याचा फक्त एकच श्वास आणि एकच ध्यास होता, प्रभू श्रीराम. त्यांचे डोळे मिटलेले होते, चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. ते निसर्गाच्या, जगाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्याही पलीकडे जाऊन रामनामाच्या महासागरात डुबलेले होते. त्यांच्या भोवतालचे वातावरण इतके पवित्र झाले होते की जंगलातील हिंस्र प्राणी जसे की वाघ आणि हिरण शेजारी शेजारी बसून तो रामजप ऐकत होते. वाराही अत्यंत संत गतीने वाहत होता जेणेकरून मारुतीरायांच्या भजनात कोणताही अडथळा येऊ नये. पण आकाशातून उतरलेल्या शनिदेवांना हे दृश्य सहन झाले नाही. त्यांचा गर्व जागा झाला. त्यांनी विचार केला, संपूर्ण जग माझ्या दहशतीने थरथर कापते आणि हा वानर इथे बसून माझी पर्वा न करता कोण्या दुसऱ्याच्या नावात मग्न आहे. याला सूर्यपुत्र शनिदेवांचा विसर पडला आहे काय? आज मला या वानराला माझी खरी शक्ती दाखवावीच लागेल. आज मी याची परीक्षा घेणार. शनिदेव आपल्या रथातून खाली उतरले. त्यांच्या चालण्याने ती टेकडी हलू लागली. ते हनुमानजींच्या अगदी समोर गेले आणि त्यांनी आपल्या वज्र आवाजात गर्जना केली. हे वानरा, डोळे उघड, बघ तुझ्या समोर कोण उभा आहे. हनुमानजींनी खूप शांतपणे आपले डोळे उघडले. समोर नवग्रहांचे राजे शनिदेव उभे राहिलेले होते. ते पाहून हनुमानजींनी हात जोडले, नम्रपणे मान झुकवली आणि म्हणाले, हे ग्रहराज शनिदेव, आपल्या चरणी या मारुतीचा प्रणाम. सांगा देवा, आज या वनात आपले आगमन कसे झाले? मी आपल्यासाठी काय सेवा करू शकतो? शनिदेव गर्वाने हसले आणि म्हणाले, मला तुझी कोणतीही सेवा नको आहे वानरा.
वानरा, मी तुला हे सांगायला आलो आहे की आज या क्षणापासून तुझ्या राशीवर माझी 7.5 सुरू होत आहे. मी आजवर अनेकांचे भाग्य बदलले आहे, अनेकांना धुळीस मिळवले आहे. आता तुझी पाळी. तुझा हा राम जप थांबव आणि माझ्या चरणी शरण ये, अन्यथा तुझे काय होईल याचा तू विचारही करू शकत नाहीस. शनिदेवांचे हे शब्द ऐकूनही हनुमानजींच्या चेहऱ्यावरील शांतता थोडीही ढळली नाही. ते अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे शनिदेव, आपण तर न्यायी आहात ना. जे लोक वाईट कर्म करतात त्यांना आपण शिक्षा देतो, पण मी एकतर साधा अकंचित रामभक्त आहे. माझे मन, माझी बुद्धी आणि माझे शरीर सर्व काही प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण झाले आहे. माझ्या शरीरावर फक्त माझ्या रामांचा अधिकार आहे. माझ्या शरीरात तुमच्या 7.5ला कुठेच जागा नाही. कृपया मला माफ करा आणि मला माझ्या भक्तीत मग्न होऊ द्या. पण शनिदेवांवर तर गर्वाचा पडदा पडला होता. ते म्हणाले, मी कोणाचाही सल्ला ऐकत नाही. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक प्राण्याला माझ्या 7.5तून जावेच लागते. तू कितीही मोठा रामभक्त असलास तरी आज मी तुझ्या शरीरात प्रवेश करणारच. तुझी बुद्धी भ्रष्ट करणार आणि तुला माझ्या शक्तीची प्रचिती देणार. हिम्मत असेल तर स्वतःला वाचून दाखव. असे म्हणून शनिदेवांनी एका झटक्यात हनुमानजींच्या डोक्यावर, मस्तकावर जाऊन ठाण मांडले. त्यांना वाटलं की आता हनुमानजी भीतीने रडू लागतील. मित्रांनो, शनिदेव हनुमानजींच्या मस्तकावर जाऊन बसले खरे, पण त्यांना अंदाज नव्हता की त्यांनी साक्षात रुद्रावतार महाबली हनुमानजींना आव्हान दिले आहे. हनुमानजींनी मनात विचार केला, शनिदेवांचा हा गर्व संपूर्ण सृष्टीसाठी घातक आहे. आज यांचा हा अहंकार तोडणे अत्यंत गरजेचे आहे. हनुमानजींनी हळूच आपले रूप विशाल करायला सुरुवात केली. बघता बघता ते एका विशाल पर्वतासारखे महाकाय झाले. शनिदेवांना कळून चुकले की हे कोणी साधे वानर नाही. पण आता खूप उशीर झाला होता. हनुमानजींनी काय केले ते जंगलातील सर्वात मोठ्या आणि कठीण दगडाच्या पर्वताकडे गेले. त्यांनी आपले मस्तक अणकुचीदार कडक खडकांवर आणि डोंगरांच्या भिंतीवर वेगाने घासायला सुरुवात केली. ते डोंगराच्या गुहेतून इतक्या वेगाने धावू लागले की मस्तक आणि दगड यांच्यामध्ये शनिदेव घट्ट चिरडले गेले. जसे जसे हनुमानजी आपले डोके डोंगरावर आपटायचे तसे तसे मस्तकावर बसलेल्या शनिदेवांचे हातपाय आणि बरगड्या तुटायला लागल्या. त्यांच्या संपूर्ण शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ज्या शनिदेवांच्या वक्रदृष्टीने जग थरथर कापायचे ते शनिदेव आज वेदनेने विव्हळत होते, ओरडत होते. ते ओरडले, मारुतीराया, मला वाचवा, मला सोडा. माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला. मी तुमच्या शक्तीला ओळखू शकलो नाही. मला जीवनदान द्या. शनिदेवांची ती केविलवाणी अवस्था पाहून दयाळू आणि कृपाळू हनुमानजी थांबले आणि आपले रूप पूर्ववत केले. शनिदेव अत्यंत कष्टाने हनुमानजींच्या मस्तकावरून खाली उतरले आणि थेट मारुतीरायांच्या चरणावर पडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा संपूर्ण गर्व मातीत मिसळला होता. हनुमानजींनी शनिदेवांना विचारले, हे ग्रहराज, आता सांगा, 7.5चा प्रभाव कसा वाटला? शनिदेव हात जोडून थरथर कापत्या आवाजात म्हणाले, हे अंजनी पुत्र, मला क्षमा करा. मला समजले की ज्याच्या पाठीशी साक्षात प्रभू श्रीराम उभे असतात त्यांचे हे ब्रह्मांडातले कोणतेही संकट काहीच बिघडू शकत नाही. तुमची भक्ती ही माझ्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. मी आज तुम्हाला वचन देतो. शनिदेवांनी हनुमानजींना ऐतिहासिक वचन दिले. आजपासून या सृष्टीमध्ये जो कोणी तुमची निश्चित भक्ती करेल, तुमच्या चरणी लीन होईल किंवा मुखाने रामनामाचा जप करेल, त्याला मी आणि माझी 7.5 कधीही स्वप्नातही त्रास देणार नाही. उलट तुमच्या भक्तांवर माझी नेहमी कृपादृष्टी राहील. हनुमानजींनी शनिदेवांना माफ केले. त्यांच्या शरीराच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून हनुमानजींनी त्यांना मोहरीचे तेल दिले. ते तेल शरीराला लावताच शनिदेवांच्या जखमा बऱ्या झाल्या. म्हणूनच आजही शनिवारच्या दिवशी शनिदेवांना मोहरीचे तेल वाहून शांत करण्याची आणि हनुमान चालीसा वाचण्याची परंपरा आहे. मित्रांनो, या महाकथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की जगातील सर्वात मोठे संकट, सर्वात मोठे ग्रहदोष किंवा वाईट वेळ ही केवळ रामनाम आणि हनुमान भक्ती समोर नतमस्तक होते. जर तुमचे मन शुद्ध असेल आणि तुमची श्रद्धा अढळ असेल तर देव प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजींची ही महायुद्ध कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय शनिदेव लिहून तुमची श्रद्धा नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या संपूर्ण परिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच
बेल आयकॉनही प्रेस करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.